वेलकम माय डिअर स्टुडंट्स. रोहिणी रानडे अकॅडमी मध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आता तुम्ही 12वीला आलेले आहात. 12वीच्या मुलांसाठी ना मला काही गोष्टी सांगायच्या आहेत आपलं लेक्चर सुरू करायच्या आधी. 12वीतल्या मुलांसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी अशा आहेत की तुम्ही कन्सिस्टंटली स्टडी करत राहा. 12वी आहे असं हॅमरिंग तुमच्या आजूबाजूनी सतत होईल तुम्हाला, पण तुम्ही काम राहा, सेटल्ड राहा. स्टडी अगदी जो काही तुम्हाला अभ्यास करायचा आहे तो कन्सिस्टंटली करा. कुणाच्याही प्रेशर खाली येऊन अभ्यास करू नका. जेव्हा तुम्ही अभ्यास करत असता, स्टडी करत असता, रिव्हिजन्स करत असता, तेव्हा तुम्ही त्या प्रोसेसवरती लक्ष केंद्रित करायचंय. प्रोसेस काय आहे, रिझल्ट तुम्हाला मिळणारच आहेत. जर तुम्ही थ्रू आउट द इयर अगदी व्यवस्थित प्लॅन करून जर अभ्यास केलात ना, तर ऍट द एंड ऑफ द इयर किंवा परीक्षा झाल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिकली त्याचे रिझल्ट मिळणार आहेत. त्यासाठी आत्तापासून तुम्ही प्लॅनिंग करा की पुढचे 6 महिने तुम्ही कसा अभ्यास करणार आहेत प्रत्येक विषयाचा. मी फक्त अकाउंटन्सी विषयी नाही बोलते, पुढच्या 6 महिन्यांकरता सगळ्या 12वीच्या विषयांचा तुम्ही कसा अभ्यास करणार आहे त्याचा एक शेड्यूल ठरवा. मी 12वीचा अभ्यास कसा करावा ह्याच्यावरती एक लेक्चर घेणार आहे, जे तुम्हा मुलांना खूप उपयोगी पडेल. अगदी लगेचच ह्या पुढच्याच महिन्यात मी ते घेईन. तुम्हाला त्याचा खूप फायदा होणार आहे. नक्की बघा ते लेक्चर. आजपासून आपण सुरू करणार आहोत बुककीपिंग अँड अकाउंटन्सी मधला 12वीचा फर्स्ट चॅप्टर, ज्याचं नाव आहे इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट्स. ठीक आहे, करूया सुरुवात. ऑल द बेस्ट. सो इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप याच्याही आधी आपण 11वी मध्ये काय पाहिलंय, सोल प्रोप्रायटरशिप. सोल प्रोप्रायटरशिपशी रिलेटेड आपण सगळी अकाउंट्स कशी ठेवायची, बुक्स ऑफ अकाउंट्स कशी मेंटेन करायची ते सगळं पाहिलं. आता आपण बघणार आहोत सोल प्रोप्रायटरशिपची लिमिटेशन्स. एखाद्या गोष्टीला आल्याशिवाय नवीन काही इव्हॉल्व्ह होत नाही, हे लक्षात घ्या. त्या गोष्टीला काहीतरी लिमिटेशन्स आली म्हणून त्याच्या पुढची एक स्टेप त्यांना पार्टनरशिप ही डिराईव्ह करायला लागली. कशाची लिमिटेशन, सोल प्रोप्रायटरशिपची. ती काय होती, सगळ्यात पहिल्यांदा लिमिटेड कॅपिटल. सोल प्रोप्रायटरशिप हा एक सिंगल ओनर असल्यामुळे त्याचं कॅपिटल हे लिमिटेड असणार. त्याला तेवढ्याच कॅपिटल मध्ये खेळत राहावं लागणार त्याच्या बिझनेसमध्ये, बरोबर. सो लिमिटेड कॅपिटल हा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे. सेकंड आहे लिमिटेड मॅनेजरियल स्किल्स. मॅनेजरियल स्किल्स म्हणजे कशा पद्धतीची, जेव्हा एखादा बिझनेस लोक सुरू करतात. सो फॉर एक्झाम्पल की एखादा इंजिनियर आहे, मेकॅनिकल इंजिनियर आहे, आणि त्यांनी त्याचा एक बिझनेस प्रॉडक्ट डेव्हलप केला. तो प्रॉडक्ट कसा बनवायचा हे त्याच्या इंजिनिअरिंग डोक्याला माहितीये, पण तो प्रॉडक्ट विकायचा कसा, त्याचं मार्केटिंग कसं करायचं, त्याच्या बिझनेसचं बुक्स ऑफ अकाउंट्स कशी मेंटेन करायची, हे सगळं त्याला बॅकग्राऊंड नाहीये, कारण त्याचं एज्युकेशन कशात झालेलं आहे, इंजिनिअरिंग मध्ये. सो त्याचं मॅनेजरियल स्किल प्रॉडक्ट डेव्हलप करण्यापुरतच त्याचं लिमिटेड आहे की नाही. सो मॅनेजरियल स्किल्सची लिमिटेशन सोल ओनर मध्ये असतात. लिमिटेड स्कोप ऑफ ग्रोथ, हेच कारण घ्या. लिमिटेड स्कोप ऑफ ग्रोथ म्हणजे काय, ग्रोथ करायचे, एक्सपान्शन करायचंय, की आता आपण एकाच सिटीमध्ये तो प्रॉडक्ट सेल करतोय, मग स्टेटमध्ये सेल करायचंय, एका कंट्रीत सेल करायचंय, आउट ऑफ कंट्री एक्सपोर्ट करायचंय. या सगळ्या गोष्टी किंवा अजून प्रॉडक्ट्स त्याला डेव्हलप करायचे. तो जो इंजिनियर होता त्याला अजून प्रॉडक्ट्स डेव्हलप करायचे. हे जे ग्रोथ करायचे ना त्याला त्याच्या बिझनेसमध्ये, त्याच्यात लिमिटेशन्स काय येतात की त्याच्याकडे कॅपिटल कमी पडतंय, त्याला मॅनेजरियल स्किल्स कमी पडतात. तो या सगळ्याचा इफेक्ट काय होतोय, त्याच्या ग्रोथ वरती होतोय. लॅक ऑफ कंटिन्युटी. कंटिन्युटी म्हणजे काय, ऑन गोईंग कन्सर्न कन्सेप्ट म्हणतो ना आपण, की जी बिझनेस आज एकदा चालू केला की तो कंटिन्यूडच राहणार आहे, अनलेस अँड अंटिल द ओनर शट्स डाऊन द बिझनेस. पण मग इथे लॅक ऑफ कंटिन्युटी काय, जर इन केस ऑफ डेथ ऑफ द ओनर, इथे तो बिझनेस शटडाऊनच होईल, आपोआप तो बंदच होईल, कारण तो सोल ओनर आहे, एकच ओनर आहे. तो जर गेला, त्याची डेथ झाली, तर कंटिन्यूड राहणार नाही बिझनेस. सो इट इज अ लॅक ऑफ कंटिन्युटी. लॅक ऑफ स्टॅबिलिटी. समजा तो ओनर आजारी पडला, 10 दिवसांसाठी येऊ शकला नाही, बिझनेस बघू शकला नाही, 3-4 महिन्यांसाठी तो इन केस ऑफ एनी इमर्जन्सी, मेडिकल इमर्जन्सी असू शकते, काही असू शकतं, तो जर बिझनेस बघू शकला नाही तर त्याच्या बिझनेस नीट चालू राहील का, स्टेबली चालू राहील का, नाही राहणार, त्याच्यात स्टॅबिलिटी येणार नाही. अनलिमिटेड लायबिलिटी ऑन सोल ओनर, हा फार महत्वाचा पॉइंट आहे. अनलिमिटेड लायबिलिटी म्हणजे काय, आपण बॅलन्स शीट बघितली ना, बॅलन्स शीट मध्ये काय काय असतं, लायबिलिटीज असतात आणि असेट्स असतात. लायबिलिटीजच्या वरतीच कॅपिटल असतं, बरोबर. सो ही लायबिलिटी साइड आहे, ही असेट साइड आहे. लायबिलिटीज जर पे ऑफ करायच्या असतील
तर ऍसेट्स रिअलाइज करून लायबिलिटीज पे ऑफ होतात, बरोबर आहे. जर ऍसेट्सची अमाऊंट मोठी असेल लायबिलिटी पेक्षा तर लायबिलिटी इझिली पे होऊ शकते. पण जर हा बिझनेस इन्सॉल्वंट झाला, हा ओनर इन्सॉल्वंट झाला, इन्सॉल्वन्सी म्हणजे काय, ज्याच्या लायबिलिटीज जास्त आहेत ऍसेट्स पेक्षा, त्याला काय म्हणायचं, इन्सॉल्वन्सी. म्हणजेच काय, ऍसेट्स रिअलाइज करून येणारी जी अमाऊंट आहे ती लायबिलिटी पे ऑफ करायला कमी पडते. अशा वेळेला तो जर सोल ओनर असेल ना, तर हा जो कॅपिटल जो ओन करतो तो जो सोल ओनर आहे त्याच्या पर्सनल ऍसेट्स या पे ऑफ ह्या रिअलाइज केल्या जातात टू पे ऑफ द बिझनेस लायबिलिटीज. म्हणजेच ही जी लायबिलिटी आहे ती लिमिटेड टू द बिझनेस राहिली का नाही, ती अनलिमिटेड झाली. हा मेन ड्रॉबॅक आहे लिमिटेशन ऑफ सोल प्रोप्रायटरशिप मध्ये लिहायचाच हा पॉइंट. कोणता, अनलिमिटेड लायबिलिटी ऑन द सोल ओनर. कळलंय. मी आता जे सांगते ना तुम्हाला ह्याच्या पुढे लक्षात ठेवा, मी जे सांगत असते ते लिहून ठेवायचे, फोटो काढायचे. ते जे काढले नाहीत किंवा लिहून ठेवलं नाहीत तर तुमच्या लक्षात राहणार नाहीये. मी सारखं सारखं सांगणार नाहीये. पहिलं लेक्चर आहे, मी कंटिन्युअसली तुम्हाला सांगत राहीन लिहून घ्या लिहून घ्या. याच्या पुढे मी फक्त शिकवायचं काम करणार आहे, लिहायचं काम तुमचं आहे. ठीक आहे. सो हे लिहून घ्या. सोल प्रोप्रायटरशिपच्या लिमिटेशन्स मधून पार्टनरशिप इव्हॉल्व्ह झाली असणार आहे, बरोबर आहे. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ पार्टनरशिप? मिनिंग ऑफ पार्टनरशिप इज व्हेन टू ऑर मोर पर्सन्स कम टुगेदर. When two or more persons come together to run a business in a view to earn profit is called as partnership. जी लोक माझ्या क्लासमध्ये नवीन आहेत त्यांच्यासाठी मी सांगते की ज्या वेळेला मी अशी सेंटेन्सेस ब्रेक करते ना, ते तुमच्या लक्षात ठेवण्यासाठी करते. पाठांतर करायचं नाही. माझा पाठांतरावरती अजिबात विश्वास नाहीये. लॉजिकली गोष्टी लक्षात ठेवायच्या. पाठ केलं की काय होतं, एखादा मधला पॉइंट विसरला की पुढचं गेलं. सो मी मोठं सेंटेन्स ब्रेक करून लिहित असते. सो वेन टू ऑर मोर पर्सन्स कम टुगेदर, कशासाठी आले ते, टू रन अ बिझनेस. त्यांचा मोटो काय आहे, रन अ बिझनेस. का, इन अ व्यू टू अर्न प्रॉफिट इज कॉल्ड ॲज पार्टनरशिप. सो सोल प्रोप्रायटरी मध्ये एकच माणूस असतो, तर पार्टनरशिप मध्ये टू ऑर मोर पर्सन्स असतात. द बिझनेस स्टार्टेड बाय दीज पर्सन्स, टू ऑर मोर पर्सन्स, इज कॉल्ड ॲज अ फर्म. पार्टनरशिप फर्म असते, सोल प्रोप्रायटरी कन्सर्न असते. पाहिलं होतं ना आपण, प्रोप्रायटरशिप किंवा प्रोप्रायटरी कन्सर्न म्हणतो, तसं पार्टनरशिप म्हणलं की त्याच्या पुढे फर्म म्हणायचं. ठीक आहे. सो द बिझनेस स्टार्टेड बाय द पर्सन्स इज कॉल्ड ॲज अ फर्म अँड द पर्सन्स रनिंग द बिझनेस आर कॉल्ड ॲज पार्टनर्स ऑफ द फर्म. फर्म आधी स्टार्ट केली पार्टनर्सनी किंवा त्या पर्सन्सनी एकत्र येऊन फर्म स्टार्ट केली आणि त्या पर्सन्सना काय म्हणायचं, पार्टनर्स ऑफ द फर्म. हे झालं मिनिंग. डेफिनेशन. डेफिनेशन ऑफ द पार्टनरशिप. डेफिनेशन ही नेहमी सिंगल इन्व्हर्टेड कॉमर्स मध्ये लिहायची असते. ही जी डेफिनेशन आहे ही इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932 या ऍक्ट मध्ये रिटन फॉर्मॅट मध्ये आहे. सेक्शन 4 ऑफ इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932. ज्या अर्थी हा ऍक्ट आहे त्या अर्थी त्याचे सगळे रूल्स अँड रेग्युलेशन्स लिहिलेले आहेत. सो त्या ऍक्ट मध्ये काय लिहिलेलं आहे, सेक्शन 4 मध्ये डेफिनेशन लिहिलेली आहे पार्टनरशिपची. काय डेफिनेशन म्हणतात ते, पार्टनरशिप इज द रिलेशन बिटवीन द पर्सन्स. मेनी आहेत पर्सन्स. सोल प्रोप्रायटरला एकटाच होता, आता हे पार्टनरशिप मध्ये पर्सन्स आले. सो इट इज अ रिलेशनशिप बिटवीन द पर्सन्स हू हॅव अग्रीड टू शेअर. त्या सगळ्यांनी मिळून एक अग्रीमेंट केलंय. काय अग्रीमेंट केलंय, टू शेअर द प्रॉफिट्स ऑफ द बिझनेस. त्यांनी असं ठरवलंय आपण एका बिझनेसचं प्रॉफिट शेअर करायचं. द बिझनेस विल बी कॅरीड ऑन बाय ऑल. जे पार्टनर्स आहेत, समजा 3 पार्टनर आहेत, तर तिन्ही पार्टनरनी मिळून तो बिझनेस रन करायचा. त्याच्या डे टू डे ऍक्टिव्हिटीज मध्ये ते 3ही पार्टनर इन्व्हॉल्ड असतील. ऑर एनीवन ऍक्टिंग फॉर ऑल. ऑर एकच पार्टनर असेल जो बाकीच्यांसाठी तो बिझनेस सांभाळत असेल. म्हणजेच डे टू डे ऍक्टिव्हिटीज एकच पार्टनर करतो आणि बाकीचे पार्टनर फक्त कॅपिटल इंट्रोड्यूस करण्यापुरते, फंडिंग करण्यापुरते किंवा काही वेगवेगळ्या कारणांसाठी पार्टनर्स असतात. ते आपण बघूया टाइप्स ऑफ पार्टनर्स. सो एनीवन ऍक्टिंग फॉर ऑल. अगेन मी त्याचे पार्ट्स करून लिहिलेले आहेत, असेच लक्षात ठेवा म्हणजे लिहायला सोपं जातं. स्टार मार्क आहे हा पॉइंट. डेफिनेशन ऑफ पार्टनरशिप पाठ व्हायलाच पाहिजे.
कुणी लिहिलीये इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932, हे शेपूट दरवेळेला लिहायचं. इंडियन पार्टनरशिप ऍक्ट इतकंच नाही लिहायचं, कॉमा 1932 इथपर्यंत ते सगळं लिहायचं. सेक्शन 4 मध्ये पार्टनरशिप इज द रिलेशन बिटवीन द पर्सन्स who have agreed to share the profits of the business carried on by all or anyone acting for all. बरोबर. आता इथे शेअरिंग द प्रॉफिट्स ऑफ द बिझनेस, मग लॉसचं काय करायचं असा प्रश्न लगेच तुम्हाला पडायला पाहिजे. प्रश्न पडले नाहीत ना तुम्हाला तर मग ह्याची तुम्हाला तेवढी गोडी लागणार नाही विषयाची. प्रश्न पडायला पाहिजेत, मला पडतात. सो प्रश्न असा आहे की प्रॉफिट्स ऑफ द बिझनेस म्हणलंय तर मग लॉसचं काय. लॉस सुद्धा इथे ब्रॅकेटमध्ये असतोच. प्रॉफिट असू देत नाही तर लॉस असू दे, हे या पार्टनर्सनीच बेअर करायला पाहिजे किंवा शेअर करायला पाहिजे. मग लॉस असा शब्द का नाही लिहिला, कारण जेव्हा आपण एखादा बिझनेस सुरू करतो तेव्हा आपण प्रॉफिट अर्न करूया असं डोक्यात ठेवूनच केलेला असतो ना. लॉस अर्न करूया म्हणून कोणी बिझनेस करतं का, नाही ना. याचाच अर्थ प्रॉफिट शेअरिंग म्हणजे काय, जर प्रॉफिट झालं तर ते शेअर करायचंच, पण लॉस झाला तरी पण पर्सन्स म्हणजेच पार्टनर्सनीच शेअर करायचा. सो डेफिनेशन अशी आहे, पार्टनरशिप इज द रिलेशन बिटवीन द पर्सन्स who have agreed to share the profits of the business carried on by all or anyone acting for all. इतकी सोपी डेफिनेशन आहे. अशा पद्धतीने लक्षात ठेवलीत, लिहिताना पण अशीच लिहा, स्टार मार्क करा. अगेन मी जिथे जिथे स्टार मार्क करून देते ना, हे सगळे पॉइंट जेव्हा तुम्ही रिव्हिजन करत असता तेव्हा वाचायचे पॉइंट्स आहेत. सगळं पुस्तक वाचणार का, सगळी वही वाचणार का रिव्हिजनच्या वेळेला, ऑब्व्हियसली नाही. स्टार मार्क केलेले फक्त वाचायचे. काही वेळेला मी तुम्हाला अप्पर मार्जिन मध्ये, तुम्ही जी बुक लिहिताय, नोटबुक लिहिताय, त्याच्या अप्पर मार्जिन मध्ये लिहून ठेवा असं सांगत असते, ते सुद्धा रिव्हिजनच्या वेळेला वाचायचं. सो स्टार मार्क केलेला आहे याचा अर्थ ही डेफिनेशन पाठ झाली पाहिजे. सो तुम्हाला प्रश्न विचारतात व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ पार्टनरशिप, फक्त इतकं लिहायचं. मिनिंग ऑफ पार्टनरशिप विचारलं तर हे आणि हे दोन्ही लिहायचं, लक्षात राहील. फक्त डेफिनेशन की इतकंच लिहून यायचंय. मिनिंग विचारलं तर इतकंच, हे आणि हे दोन्ही लिहून यायचंय. कळलं? ठीक आहे, हे लिहून घ्या पुस्तकामध्ये. आपण पुढचं पॉइंट बघूयात. आता आपण बघणार आहोत डिफरन्स बिटवीन प्रोप्रायटरशिप अँड पार्टनरशिप. फक्त तुम्ही काय करायचंय, तुम्ही तुमच्या लॉजिकनी हा डिफरन्स डेव्हलप करत जा. पाठांतर करू नका. पाठांतर का नाही करायचंय, कारण पाठ जर तुम्ही केलत ना तर एक पॉइंट तुम्ही विसरलात की पुढचं सगळं तुम्ही ब्लँक होऊन जाता. सो कुठलीही गोष्ट पाठ नाही करायची, लॉजिक नुसार लक्षात ठेवायचे. सो प्रोप्रायटरी आणि पार्टनरशिप मध्ये आपण लिमिटेशन्स पाहिली होती की नाही प्रोप्रायटरीची, तेच सगळे डिफरन्सेस तुम्हाला लिहायचे. सो सगळ्यात पहिल्यांदा मिनिंग येणार आहे. प्रोप्रायटरीशिपचं मिनिंग काय आहे, सिंगल पर्सन फॉर्म्स द बिझनेस. सो सिंगल पर्सन फॉर्म्स द बिझनेस, एकच माणूस फॉर्म करतो. इकडे पार्टनरशिप मध्ये 2 or more persons फॉर्म द बिझनेस. हा मेन डिफरन्स आहे. इथे एक असतो, इथे 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त असतात. ओनरशिप कोणाकडे असते, ओनली वन, सोल प्रोप्रायटरशिप कडे ओनरशिप असते. इथे काय आहे, मिनिमम 2 और मॅक्सिमम 20 पार्टनर्स. पार्टनरशिप मध्ये लिमिटेशन्स काय आहेत, मिनिमम 2 पार्टनर्स पाहिजेत, मॅक्सिमम 20 पेक्षा जास्त पार्टनर्स असू शकत नाही पार्टनरशिप फर्म मध्ये. सो ओनरशिप लाईज विथ मिनिमम 2 पार्टनर्स और मॅक्सिमम 20 पार्टनर्स. ठीक आहे. त्यानंतर आहे फंक्शनिंग. फंक्शन कसं होतं, द बिझनेस इज मॅनेज और फंक्शन बाय सोल प्रोप्रायटर. इथे द बिझनेस इज मॅनेज बाय ऑल द पार्टनर्स और एनी वन ऍक्टिंग फॉर ऑल. मग अशी सांगितलं होतं मी तुम्हाला. गव्हर्निंग लॉ आहे का, प्रोप्रायटरशिपला गव्हर्निंग लॉ नाहीये, नॉट गव्हर्न बाय एनी लॉ. पण पार्टनरशिप मध्ये इट इज गव्हर्न बाय द इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932. मग अशी डेफिनेशन पाहिली आपण. इंडियन पार्टनरशिप ऍक्ट आहे, त्या ऍक्ट म्हणलात ना की त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी इन रायटिंग असतात, म्हणजे ते एव्हिडन्स आहेत, त्याच्याप्रमाणे तुम्हाला वागायला पाहिजे. सो पार्टनरशिप ही गव्हर्न कोण करतं, तर इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932. जिथे जिथे जेव्हा जेव्हा तुम्ही इंडियन पार्टनरशिप ऍक्ट म्हणाल लगेच त्याला शेपूट जोडायचा 1932, असंच पाठ करायचं, इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932. नेक्स्ट पॉइंट आहे फॉर्मेशन. ऑब्व्हियसली इझी फॉर्मेशन आहे, कारण नो डॉक्युमेंटेशन इज रिक्वायर्ड. मला जर उद्या बिझनेस सुरू करायचा असेल तर मी एकटी आहे ना, मी बिझनेस कधीही करू शकते. मला कोणाची गरज नाहीये दुसऱ्या माणसाची, कारण मी सोल प्रोप्रायटरीच्या अंडर बिझनेस सुरू करणार आहे. पण पार्टनरशिपच्या अंडर जर बिझनेस सुरू करायचा असेल तर बिफोर स्टार्टिंग अ बिझनेस an agreement is signed by all the partners to start a partnership firm.
आधी पार्टनरशिप तयार करायची आणि मग फर्म तयार करायची. सो पार्टनर्स आले, पार्टनरशिप तयार झाली, पार्टनरशिप फॉर्म झाल्यानंतर बिझनेस करता येणार आहे. सो इथे डॉक्युमेंटेशन किंवा फॉर्मेशन इतकं सोपं आहे का नाहीये. त्यासाठी काय स्टेप लागणार आहे? अग्रीमेंट इज साइन्ड बाय ऑल द पार्टनर्स. अंडरलाईन ऑल. एनीवन ऍक्टिंग फॉर ऑल इथे चालत नाही बरं का, ऑलच पाहिजे. सगळ्या पार्टनर्सनी त्याच्यावर साइन करायला पाहिजे टू स्टार्ट अ पार्टनरशिप फर्म. प्रॉफिट शेअरिंग. आता एकदा पार्टनरशिप मध्ये अग्रीमेंट आलं की प्रॉफिट शेअरिंग सुद्धा अग्रीड रेशो मध्येच होतं. अग्रीमेंट केलंय ना आपण, अग्रीमेंट मध्ये काय लिहिलेलं असणार? जे काही प्रॉफिट होईल ते या रेशो मध्ये डिवाइड होईल. इट इज इन रायटिंग. प्रॉफिट और लॉस इज बोर्न बाय द पार्टनर्स इन द अग्रीड रेशो. हा अग्रीड रेशो कुठे लिहिलेला असतो? अग्रीमेंट मध्ये. अग्रीमेंट या शब्दाचा अर्थच असा आहे की जे त्या सगळ्या पार्टनर्सने मिळून म्युच्युअली अग्री केलेलं आहे ते सगळं या पार्टनरशिपच्या अग्रीमेंट मध्ये लिहिलेलं असतं. सो हा प्रॉफिट शेअरिंग रेशो किंवा प्रॉफिट और लॉस कसा शेअर करायचा तो अग्रीड रेशो सुद्धा या अग्रीमेंट मध्ये लिहिलेला असतो. इथे काय होणार आहे? ही इज अ सिंगल ओनर. सो प्रॉफिट होते नाही तर लॉस होते तो त्या ओनरनी बेअर करायचा आहे. बरोबर. प्रॉफिट झाला तर एन्जॉय करा, लॉस झाला तर बेअर करा. ठीक आहे. कॅपिटल. लिमिटेड कॅपिटल ओनली बाय द प्रोप्रायटर. कोणाचं एकट्याचं कॅपिटल असतं? प्रोप्रायटरचं. इथे काय आहे? रिलेटिव्हली मोर कॅपिटल आहे. रिलेटिव्ह टर्म का आहे? कारण ती प्रोप्रायटरशिपशी आपण कम्पेअर करतोय ना म्हणून. सो रिलेटिव्हली मोर आहे कारण सगळ्या पार्टनर्सनी मिळून तिथे कॅपिटल इंट्रोड्यूस केलेलं आहे. कंटिन्युटी. इट कम्स टू अन एंड ऑन द डेथ ऑफ द प्रोप्रायटर. जर प्रोप्रायटरची डेथ झाली तर इट कम्स टू अन एंड प्रोप्रायटरशिप. पण इट डज नॉट कम टू अन एंड ऑन द लिव्हिंग ऑर डेथ ऑफ अ पार्टनर. एखादा पार्टनर सोडून गेलाय, मला पार्टनरशिप मध्ये आता राहायचं नाहीये, सोडून गेला, रिटायर झाला किंवा त्याची डेथ झाली तरी पार्टनरशिप फर्म बंद होणार आहे का? नाही. पार्टनरशिप फर्म विल कंटिन्यू. ठीक आहे. डिसिजन मेकिंग. इथे डिसिजन मेकिंग क्विक आहे का? कायम लक्षात ठेवा, एक माणूस जेव्हा डिसिजन्स घेतो तेव्हा तो पटापट डिसिजन्स घेतो. पण इथे मेनी अ टाइम्स इट मे टेक टाइम बिकॉज ऑल द पार्टनर्स हॅव टू अग्री विथ द डिसिजन. कुठलाही डिसिजन घ्यायचा असेल तर सगळ्या पार्टनर्सनी त्याला अग्री करायला पाहिजे. सो मे बी द डिसिजन मेकिंग विल टेक सम टाइम. बरोबर आहे. आता हा जो डिफरन्स आहे ना, हा डिफरन्स तुम्ही कसा लिहू शकता? मी मगाशी सांगितलं तसं आपण इनिशियली जेव्हा प्रोप्रायटरशिपचे हे पाहिले ना डिसएडव्हान्टेजेस किंवा लिमिटेशन्स, तेच सगळे पॉइंट वापरून तुम्ही डिफरन्सिएशन तयार करू शकता लॉजिकली. आणि मग तुम्ही त्याच्यात अजून काय वाढवू शकता? तर इतर गव्हर्निंग लॉ कोणता आहे, फॉर्मेशन आहे का, किती हे आहे, डिसिजन मेकिंग, हे सगळे पॉइंट्स तुम्ही त्याच्यात नंतर वाढवू शकता. आलं लक्षात? सो हा होता प्रोप्रायटरीशिप आणि पार्टनरशिप मधला डिफरन्स. पुन्हा एकदा ह्याला स्टार मार्क आहे कारण हा डिफरन्सिएशनचा पॉइंट तुम्हाला विचारू शकतात. सो हा स्टार मार्क करा. मी सांगते तेव्हा ह्याचे फोटो पण काढून ठेवत जा. हा जो स्क्रीन दिसतो ह्याचे फोटो काढून ठेवत जा आणि प्रत्येक गोष्ट वहीत लिहायची. मी वारंवार सांगत असते तुमच्या नोटबुक कोणत्या वापरायच्या आहेत? A4 साईजच्या नोटबुक वापरायला सांगितल्या आहेत मी. 200 पानी तरी वही पाहिजे. त्यामध्ये तुम्ही हे सगळं लिहून ठेवायचंय. स्टार मार्क केलेलं, अप्पर मार्जिन मध्ये लिहून दिलेलं, इम्पॉर्टंट लिहून दिलेलं, ह्या सगळ्या गोष्टी लिहायच्या आहेत. लिहिलं की त्या रजिस्टर होतात. सो मी हे नेहमी सांगत असते की लिहित जा. सो याचा फोटो काढा आणि ते वहीमध्ये लिहून ठेवा. ठीक आहे.